रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। 20 किलोमीटर अंतरातील चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्याची मागणी। केजजवळील उमरी टोल नाक्यावर स्थानिक शेतकरी, वाहन चालक, मालकांचे चक्काजाम आंदोलन। केजजवळील उमरी टोल नाका प्लाझा परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी उमरी टोल नाक्यावर स्थानिक शेतकरी, वाहन चालक, मालक यांच्या वतीने काल चक्काजाम आंदोलन करण्यात आले। परंतु महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरील आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे। केज तालुक्यातील उमरी शिवारातील केज बीड राज्य महामार्गावर भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या वतीनं HPM कंपनीमार्फत टोलनाका सुरू आहे। सदरील टोलनाक्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील स्थानिक चारचाकी वाहने, शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहून नेणारी वाहने यांना या टोलनाक्यावरून सारखे येणे जाणे करावे लागत आहे। या दरम्यान सदरील टोलनाक्यावर प्रत्येक फेरी दरम्यान टोल वसूल केला जातो आणि ही बाब अन्यायकारक असून प्रत्येक वेळी टोल वसुली करणे म्हणजे स्थानिकांची आर्थिक लुटमार केल्यासारखे आहे। प्रशासनाने तात्काळ संबंधित टोल कंपनीला पत्रव्यवहार करून टोल नाक्याच्या कार्यक्षेत्रातील 20 किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांच्या चारचाकी वाहनांना पूर्णपणे टोलमुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी काल मंगळवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकरी आणि वाहन चालक मालक यांनी उमरी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान संबंधित टोलनाका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून संबंधित टोलनाका कंपनी आणि प्रशासनाला वरील मागणी अनुसार कळवून 8 दिवसात वरिष्ठांच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। या लेखी निवेदनावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, अजय वाघमारे, दादासाहेब गुंड, बाबासाहेब देशमुख, अमोल चौधरी, मोहन ठाणे, बालाजी गुले यांच्यासह 24 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रास्ता रोको आंदोलन आपलं चालू आहे। हे कुठलं पब्लिसिटी स्टंट म्हणून आंदोलन नाहीये। हे आंदोलन गावगाड्या स्थानिक शेतकऱ्यांना कष्ट करून शेतमाल वाहणाऱ्या वाहनांना जी काही टोल या ठिकाणी वसूल केला जातो, दिवसातून 4 वेळा 5 वेळा ज्यांना इथं वाहतूक करावी लागते, अशांना प्रत्येक वेळी टोल भरणं परवडत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा इथं टोल नाका चालू करायचा आहे तेव्हा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी द्यायलाच पाहिजे। आणि सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि इथं दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे खिसे मारले जात आहेत। शेतकऱ्यांनी इकडे आत्महत्या करायच्या, धंदा करायचा का गाडीचे हप्ते भरायचे का इथला टोल भरायचा, अशा परिस्थितीमध्ये HPM नावाची टोल कंपनी या शेतकऱ्यांना इथल्या वाहनधारकांना लुटत आहे। म्हणून या लुटीच्या विरोधामध्ये आज इथल्या केज मधल्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या स्थानिक भूमिपुत्रांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मार्फत हा आवाज उठवलेला आहे। या आंदोलनानिमित्तानं इथल्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो, केज मधल्या परिसरातल्या जे काही 20 किमी अंतरावरील जे काही शेतकऱ्यांची वाहनं आहेत, इथून पुढे आम्ही टोल आता फाडणार नाही। आज गांधीजीच्या मार्गाने आलेलो आहोत, लोकशाही मार्गाने रस्त्यावर आलोय, पोलिसांना सांगून आलोय, उद्याच्याला आम्ही सांगून येणार नाही, तुमचं टोलचं बूथ शिल्लक ठेवणार नाही बघायला सुद्धा। त्यामुळे आजची ही विनंती आमची लोकशाही मार्गाने आहे। खरं म्हणजे आम्हाला इथं रस्त्यावर काय यावं लागते। आज ही टोल वसुली जी केली आहे, आम्हाला खरं स्थानिक लोकांच्या वाहनधारकांना परवडतं का? सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ही रस्त्यावरची लोक, यांना अन्यायकारक दररोज 500, 700, 800 रुपयापर्यंत टोल इथला भरायला घ्यावा लागतो। तर हे निश्चित खेदाची बाब आहे। इथल्या टोल प्रशासनाला माझी विनंती आहे, हे जे वाहनं आहेत यांना तुम्ही आजपासून टोल मुक्ती बंद करणार का? या ठिकाणी टोल तुम्ही आकारायचं सूट देणार का? याचं उत्तर आपण या ठिकाणी द्यावं। बाकीच्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, माझ्या मागे येऊन थांबा। टोलचं प्रशासन जर पुढे असेल तर पुढे येऊन चर्चा करावी। पुढे टोलवाले सांगा, टोलवाल्यांनी सांगा। नाही ते सांगते ना सर, ते सांगते, ते नियम नंतर बोलू आपण, हे सांगते ना टोलवाले। सांगा काय नाही सर, आपलं नॅशनल हायवे सोबत जे काही अग्रीमेंट झालेलं आहे, आपण त्या हिशोबानेच फक्त टोल वसुली करतो। आणि सरांचं जसं म्हणणं आहे की इथल्या 20 किलोमीटरच्या आतमध्ये तर शासनाने आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत की 20 किलोमीटरपर्यंत लोकांवर जास्त बोजा पडू नये
याच्यासाठी फक्त आणि फक्त 350 रुपयाचा एक महिन्याचा पास आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 200 द्या, 250 द्या, 400 द्या, जितक्या त्या ट्रिपा मारल्या तर त्याला कुठलाही टोल लागत नाही. महिन्यातून एकदा फक्त 350 रुपये भरायचे आणि महिनाभर चालायचं. त्याच्यामध्ये आपण एवढी सवलत देतोय. बाकी जे कमर्शियल व्हेकल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण मंथली पासची अरेंजमेंट केलेली आहे. कमी एका महिन्यात 350 रुपये भरून हे म्हणतात ती गोष्ट खरी आहे का तुम्ही हा. एका महिन्यात 350 मी तुम्हाला त्याचं हे होतंय का? मंथली पासची लिस्ट एवढ्या गाड्यांच्या आम्ही मंथली पास किती 10,000 खेप आहेत सर महिन्याभरात. 350 रुपयात 10,000 खेप आहेत. 10 खेपा महिन्यात अहो दिवसात 4 खेपा महिन्याला 10 खेपा तर महिन्यात 10,000 खेप आहेत महिन्यामध्ये. 10,000 खेप आहेत. हे बघा एवढ्या लोकांचे पास आहेत काढलेले आपण. मध्ये हे म्हणतो 10,000 फेऱ्यात दिवसातून नाही येत सर, येत नाही ना, दिवसातून येत नाही. मुद्दाची बोलायला येत नाही. हे बघा, 350 रुपये महिन्याचा पास आहे. त्याच्यामध्ये कोणत्या टोलवर आहे? 350 रुपये. कुठल्या टोलवर आहे का? सर आता हे मग हे तुम्हाला परवडणार आहे का? फक्त 350 रुपये पर्यंत टोल 20 किलोमीटर मध्ये जे काही गावं येतील. या टोलच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हातीतून 20 किलोमीटर असं तुम्ही हा बिलकुल बिलकुल. मध्ये आतमध्ये हे टोलच्या 20 किमी कार्यक्षेत्रामध्ये 350 रुपयाचा पास परवडतो का? तुम्ही याचा लाभ घ्यायला आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.